हाय फ्रेंड्स, वेलकम टू नीलश्री रेसिपी चॅनल्स। आज आपण बघणार आहे गव्हाचे रवाची तेलची। काय काय लागणार आहे साहित्य ते बघू। हे जे गहू आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे किंवा रेडीमेड सुद्धा विकत आणू शकता। गोड जर जास्त आवडत असेल तर गूळ जास्त घेऊ शकता, कमी आवडत असेल तर कमी। 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि हे गॅसवर उकळायला ठेवायचं आहे। जे गव्हाचा रवा आहे हे साजूक तूप टाकून व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये विलायची, बडीशोप, जायफळ आणि थोडंसं सुंठ हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। जो रवा आहे त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। आणि जे गूळ आहे, गुळाचं पाणी जे आहे ते उकळून झालेलं आहे ते याच्यामध्ये आता ॲड करू। थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जो राहिलेलं पाणी आहे गुळाचं ते सुद्धा मी याच्यात टाकून घेते। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हे 5 ते 10 मिनिटं आता गॅसवर बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहे। पाच ते 10 मिनिटं झालेलं आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित सुटसुटीत जो रवा आहे छान झालेला आहे। मुरायला ठेवायचा आहे। आता पीठ मळून घेत आहे तोपर्यंत मी मीठ, थोडं साजूक तूप, पीठ व्यवस्थित छान मळून झालेलं आहे। आता जे पुरी बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे, पुरी हे व्यवस्थित छान जे आपण पुरणपोळ्या बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला सारण भरून ह्या पुऱ्या बनवून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान दाबून मस्त हे अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचं आहे। पुऱ्या लाटताना तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजने तुम्ही छोटे किंवा मोठी साईज पुऱ्या लाटू शकता व्यवस्थित। मी तर हे मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून घेत आहे। तेल गरम करून झालेलं आहे, याच्यामध्ये एक एक पुरी मी हे जे सारण आहे मी सगळे गोळे बनवून ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला फास्ट पटापट पुऱ्या बनवता येईल। सारण भरताना आपण नॉर्मल जी पुरणपोळी बनवतो तशाच पद्धतीने ही जी सारण आहे भरून व्यवस्थित पुऱ्या बनवून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याच्यापेक्षा साईज थोडी छोटी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। मी थोडे मोठेच घेत आहे, कारण जे आमच्या घरात जी आजी बनवायची ते ह्याच साईजनी किंवा अशाच पद्धतीने व्यवस्थित पुऱ्या बनवून घेत होती, त्यासाठी मी त्या साईज तशाच इन्ग्रेडियंट्स वापरून मी ह्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे। जे पारंपरिक पद्धत आहे तशा पद्धतीने व्यवस्थित माझी आजी जशी बनवायची तशीच मी व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे, काही न चुकता। याच्यामध्ये जे आपण विलायची, जायफळ, सून आणि थोडी बडीशोप टाकले त्याचा सुगंधही, ज्याचा वास एकदम छान मस्त असं सुटले। ज्यावेळेस आपण पुऱ्या तळतो त्यावेळेस मस्त छान असा सुगंध सुटलेला आहे। पारंपरिक पद्धतीने कुठलाही सण असो किंवा
देवाला आपण नैवेद्य म्हणून दाखवतो, त्यावेळेस हे गुळाचं गोड पदार्थ बनवून देवाला निवेद्यासाठी बनवले जातात. मस्त छान आपोआप फुलून वरती येत आहे. खमंग खरपूस छान तळून घ्यायचं आहे. मस्त असा वास सुटलेला आहे. एक एक करून माझे सर्व पुऱ्या तळून झालेला आहे. माझ्या सर्व पुऱ्या बनवून तळून झालेलं आहे. व्यवस्थित छान खरपूस खुसखुशीत. हे जवळजवळ 8 दिवस तरी आरामात टिकतात. हे बघा मस्त छान सारणसुद्धा पूर्ण पसरलेलं आहे आतमध्ये. वन साईड कुठंच सारण राहिलेलं नाही. व्यवस्थित छान साईडनी कडकडनी सुद्धा सारण पूर्णपणे पसरलेलं आहे. हे बघा मस्त फुललेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.